बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांग असेल, शेतमजूर अशा 17 मुद्द्यांना घेऊन बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरे येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत। आणि बघितलं तर काल शेतकरी नेते राकेश टिकेत सुद्धा आलेले होते आणि आजचा तिसरा दिवस असताना आपल्यासोबत बच्चू कडू आहे। हो, काय सांगाल, सरकारसोबत काही बोलणी झाली का? आता तिसरा दिवस आहे, काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला का? सरकार इतक्या लवकर मला नाही वाटत आमच्यासोबत बोलणं करेल। थोडं घायल होतील, एखादं एक दोन अवयव गेले म्हणजे सरकार थोडी आमच्यासोबत बोलणी करेल असं वाटतं। आणि आम्हाला त्यांच्याकडून, कारण त्यांची भूमिका अशी आहे, सरकारची सध्याची मानसिकता अशी आहे का कोणी आमच्या विरोधात बोलूच नये, आमच्या विरोधात कोणी आंदोलन करू नये, केलं तर त्याचं कसं मुरवाचं कसं जिरवाचं, अशा एकंदरीत भूमिका सरकारची असल्यामुळं मला नाही वाटत ते सध्या इतक्या लवकर याच्यामध्ये काही तोडगा काढेल असं चित्र दिसत नाही। काल राम ठाकरेने आत्महत्या केली, वासनीच्या 35-40 वर्षाचं तरुण होत आहे आणि त्याच्यावरून लक्षात येते का राम नावाचा ठाकरे मरण पावलाय। राम मंदिर बांधता आलं, ते पुण्य घेता आलं सरकारला, पण रामाची आत्महत्या थांबवता नाही आली, कारण व्यवस्था एवढी भरकळून टाकली का आजही अमरावती जिल्ह्यामध्ये फक्त अमरावती जिल्ह्याचा आकडा 100-150 आत्महत्याचा आहे, रोज मरतं। त्याच्याकडे लक्ष न देण्याच्या अनेक सगळ्याच पक्षांचं एकंदरीत चित्र पाहिजे अतिशय वाईट झालेलं आहे आणि ते आमच्याकडून पाहणं होत नाही। त्याचा आवाज बघण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आणि सरकार अंत पाहत असेल तरी आम्ही मागे म्हटलं होतं आमची अंतयात्रा निघाल तरी बेहतर, पण आम्ही त्याची पर्वा करणार नाही। हा लढा अतिशय कष्टकऱ्यांचा आहे, मजुरांचा आहे, शोषितांचा आहे। एकही मागणी आमची अवाजवी नाही, त्यावर साधं उत्तर देण्याची पण मानसिकता सरकारनं दाखवली नाही। म्हणजे साधा सामान्य माणसाचा अधिकार जो असतो तो दिलेल्या पत्राचं साधं उत्तरसुद्धा ना कलेक्टरनं दिलं ना सरकारनं दिलेलं आहे। म्हणजे यावरून त्यांना आंदोलन कशा पद्धतीनं दडपून टाकायचं, दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत। तुम्ही म्हणतात की आमचं आंदोलन जे आहे गांधीगिरीच्या मार्गाने सुरू आहे, डोक्यात भगतसिंग सुद्धा आहे, आज अनेक कार्यकर्ते तलवार उतरून आंदोलन करणार, काय सांगाल? कार्यकर्त्यांनी फक्त काही इजा होऊ नये स्वतःवर एवढं दखल घ्यावी आणि 14 नंतर आम्ही त्या भूमिकेत जाणारच आहोत, कारण या सगळ्या याच्यामध्ये अन्नत्यागाच्या आंदोलनाचा आमचा उद्देशच आहे का आमचं जिवंतपणा आम्हाला दाखवायचं आहे। आम्ही जिवंत आहोत, शेतकरी आहोत, मजूर आहोत। जरी जाती धर्मात आम्हाला विभागण्याचा प्रयत्न केला असेल तरी आमचं मूळ जो धर्म आहे तो शेती धर्म आहे, शेतकरी आहोत आणि त्याचा आवाज कुठं दबू नाही द्यायचा आहे म्हणून अन्नत्याग आंदोलन करत आहे। सरकारनं लक्ष द्यावंच लागेल, नाही दिलं तर त्याचा काय तो सरकारला ते भोगावे लागेल। हे जे पाप जे सरकार करत आहे त्याचं निश्चितच ईश्वरही त्यांना माफ करणार नाही। तुम्ही ज्या पक्षातून तुमची राजकीय कारकीर्द सुरू केली त्या शिवसेनेने तुम्हाला पाठिंबा दिला आहे, कसं बघताय पाठिंबाकडे? मला वाटते काल राकेशजी टिकेत दिल्लीवरून इथे आले, 100 किलोमीटरचा प्रवास करून त्यांच्या कानावर आमचा आवाज गेला आणि त्यांना आमच्याबद्दल भूमिका केली, ते स्वतः येऊन पाठिंबा दिला। पहिला पाठिंबा रोहितजी पवारने दिला, तर दुसरा उभाठ्याने दिला, स्वतः उपनेते सुरेश सुरवंशी आणि आमदार लवटेसुद्धा आले होते। खरं तर या प्रश्नाकडे याला जात धर्म असं न पाहता किंवा पक्ष न पाहता पक्षविरहित ह्या प्रश्नाकडे पाहायला पाहिजे, कारण प्रचंड कष्ट करणारा समाज आजही आत्महत्या करतो, पाय घासून मरतो आणि आम्ही देशाच्या जगाच्या अर्थव्यवस्थेतला 3रा क्रमांक घेत आहे भारत आणि ते पाय घासून मरावं लागतं, तर ही काही चांगली गोष्ट नाही आहे। भाऊ, आजचा तिसरा दिवस आहे, प्रकृती खालावत चाललेली आहे, तुम्हाला डोक्याचा त्रास सुद्धा होतो, डॉक्टरांनी सांगितलं, काय नेमकं? तर थोडा शुगरची लेवल 82वर आली, 80 ते 60 म्हणजे 90 असायला पाहिजे ते खाली गेलेली आहे आणि इथं आपण जर पाहिलं तर ती एक शरीराला असणारी सवय असते, सकाळी चहा घेतला पाहिजे, जेवण केलं पाहिजे, या सगळ्या याच्यामध्ये आता ते सोबत आत्ता खरं त्या उपोषणाचे आते परिणाम जाणवायला लागले। या तिसरा दिवस आहे, अन्नाचा कण पण आमच्या पोटात नाही आहे, त्याच्यानं तो त्रास होईल आणि थोडा चक्कर गिक्कर आल्यासारखं होत आहे। पाहू, शरीर आमची मानसिकता मजबूत आहे, शरीरानं साथ देणं जरी सोडली तरी मानसिकता मजबूत असल्यामुळं
शरीराला थांबून ठेवण्याचा प्रयत्न करू.